चैतन्यदायी वत्सवाचे प्रणेते लोकमान्य यांच्या श्री छत्रपती शिवाजी चौक तरुण मंडळ 22व्या वर्षात पदार्पण करीत आहे. जनजागृती, समाज प्रबोधन, ऐतिहासिक व धार्मिक या विषयांवर सुंदर सुंदर देखावे सादर करण्याची परंपरा आमच्या मंडळाची आहे. यशाची ही परंपरा कायम ठेवून श्री छत्रपती शिवाजी चौक अर्थात गोवर्धन पर्वताची पूजा भगवान श्रीकृष्णाच्या विविध लीलांनी गोकुळवासियांची श्रीकृष्णावर श्रद्धा जडली होती. कोणत्याही संकटाचा सामना भगवान श्रीकृष्ण लीला करत असे. त्याच्यामुळे गोकुळात सुख शांती निर्माण झाली होती. एकदा मात्र गोकुळात दुष्काळाची अवस्था निर्माण झाली. अन्नधान्य संपत आले. गाई गुरांना चारा पाणी मिळेना. गोकुळवासी हवालदिल झाले. पाऊस पडावा म्हणून पर्जन्य देवतेला प्रसन्न करून घेण्यासाठी त्यांनी देवादिदेव इंद्राची प्रार्थना सुरू केली. देवादिदेव इंद्राची प्रार्थना व्यर्थ जाईल. त्यापेक्षा ज्या पर्वताच्या कुशीत आपण राहतो त्या गोवर्धन पर्वताची आपण आराधना करूया. हे श्रीकृष्ण, पाऊस पडावा म्हणून आम्ही परंपरेप्रमाणे इंद्रदेवाची आराधना करतो. गोकुळवासियांनो, जो गोवर्धन पर्वत आपले रक्षण करतो, ज्याच्या कुशीतून यमुनेचा जन्म झाला, ज्या पर्वतावर आपल्या गायवासरांना चारा मिळतो, त्या पर्वताची आपण आराधना करायला हवी. बरोबर आहे. श्रीकृष्ण आपल्याला जे सांगतो आहे तसं करून पाहूया. चला, आपण गोवर्धन पर्वताची पूजा करूया. चला 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 गोवर्धन पर्वताची पूजा करूया. चला श्रीकृष्णाच्या सांगण्याप्रमाणे गोकुळवासियांनी गोवर्धन पर्वताची आराधना सुरू केली. ओम गोवर्धन पर्वताय नमः. ओम गोवर्धन पर्वताय नमः. ओम गोवर्धन पर्वताय नमः. ओम गोवर्धन. हे पाहून इंद्रदेव संतापले. ते मेघराजाला म्हणाले, हे मेघराज, पर्जन्य कृपेसाठी माझी आराधना करण्याची प्रथा मोडून श्रीकृष्णाच्या सांगण्यावरून गोकुळवासी गोवर्धन पर्वताची पूजा करू लागले. त्या निर्जीव पर्वताला माझ्यापेक्षा जास्त महत्व आले. नाही, हे शक्य नाही, हे शक्य नाही. संतप्त इंद्रदेवाने मेघराजाला प्रलय करण्याची आज्ञा दिली. मेघराजाने उग्र स्वरूप धारण केले. पाहता पाहता वातावरण बदलले. सुसरण्याचा वारा वाहू लागला. काळेच्या महाकाय ढग तरंगू लागला. विजेचे तांडव सुरू झाले. जो गोवर्धन पर्वत आपले रक्षण करतो तोच आता आपल्याला वाचेल. एकी हे बळ या न्यायाने हा गोवर्धन पर्वत उचलून आपण संपूर्ण गोकुळवासियांचं रक्षण करूया. सर्व गोकुळवासियांच्या समवेत भगवान श्रीकृष्ण गोवर्धन पर्वतापाशी आले. प्रचंड मोठा गोवर्धन पर्वत उचलण्यासाठी सज्ज आणि काय आश्चर्य, तो महाकाय पर्वतराज गोवर्धन हळूहळू वर पडला.
उचलला गेला. सर्व गोकुळवासियांनी महाभयंकर प्रलयातून वाचण्यासाठी गोवर्धन पर्वताखाली आश्रय घेतला. श्रीकृष्णाने एका करंडीचा आदर केला. श्रीकृष्णाची आघात लीला पाहून इंद्रदेवाला श्रीकृष्णाच्या महानतेचा साक्षात्कार झाला. अखेर इंद्रदेवाचे गर्वहरण झाले आणि त्यांनी भगवान श्रीकृष्णाची क्षमा मागितली. हे भगवान श्रीकृष्ण, तू महापुरुष आहेस. तुझ्या दिव्य शक्तीच्या चमत्काराने मी स्तंभित झालो आहे. माझ्या शक्तीचा वृथा अभिमान बाळगून गोकुळवासियांवर मी अन्याय केला. मला क्षमा कर भगवंता, क्षमा कर. आदू सोरटे, मासोबा खाजाबाई नरोडा, कैलास साठे, गणेश ज्ञानोबा देवकर, सत्यवान सोलकर, प्रमोद रामदास शिंदे, राम नामदेव जांभूळकर, प्रशांत शांताराम काकडे आणि अमित काळूराम जांभूळकर. शांतता व सुरक्षा व्यवस्थापक समिती प्रवीण सुदाम साखरे, नारायण वसंत माने, दत्तात्रय साखरे, किरण लक्ष्मण जांभूळकर, संतोष सोलकर, श्याम दिलीप फुलावळे, निलेश जयसिंग काकडे, श्याम नामदेव जांभूळकर, नितीन शांताराम काकडे, वसंत ज्ञानोबा भुईने.